मैत्रिणींनो, आपल्याला फक्त होममेकर बनायचं नाही आहे, तर आपल्याला एक स्मार्ट होममेकर बनायचं आहे. मग स्मार्ट होममेकर म्हणजे काय? घरातली कामे पटपट करणे म्हणजे स्मार्ट होममेकर का? तसं बिलकुलही नाही आहे पहा. आपल्याला स्मार्ट होममेकरच्या पुढे जाऊन आपल्याला एक स्मार्ट महिला बनायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला काय काय करावे लागेल? खरं तर याचा विचार आपण करायला हवा. तुम्ही जर स्मार्ट नसाल तर सगळं जग तुम्हाला गुंडाळून ठेवेल आणि तुमचं जगणं मुश्किल होईल. त्यामुळे प्रत्येक महिलेनं स्मार्ट बनायला हवं. बघा, हे सगळं एका दिवसात होणार नाही आहे. स्मार्ट बनण्यासाठी काही सवयी अशा आहेत ज्या आपल्याला लावून घ्यायच्या आहेत आणि त्या सवयी जर आपल्याला असतील तर एक स्मार्ट स्त्री आपण बनणार आहात. नंबर 1ची सवय आहे. बघा, सगळ्यात पहिली सुरुवात आपल्याला आहे ना, आपल्या दिवसाची सुरुवात ही योग्य व्हायला हवी. बघा, जशी दिवसाची सुरुवात होते तसाच आपला दिवस जातो. सकाळचा काही वेळ फक्त आपला असायला हवा. उठल्या उठल्या जर तुम्ही मोबाईल पाहत असाल तर दुसऱ्यांचं आयुष्यात कसं चालले याचा प्रभाव तुमच्या मनावर होतो आणि आपण लगेचच स्वतःला विसरतो. पण असं न करता अगोदर स्वतःचा विचार करा. रोज सकाळी स्वतःशी जोडण्याचा प्रयत्न करा. मग काय करायचं? सगळ्यात अगोदर लवकर उठायला सुरुवात करा. फ्रेश होऊन व्यायाम करायला सुरुवात करा. तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल तर किमान 10 मिनिटे तरी शांत डोळे बंद करून बसा. नाहीतर मस्त गॅलरीत जाऊन बसा. पण जाताना एक पाण्याचा ग्लास मात्र नक्की घेऊन जावं. तो पीत पीत थंड हवेचा अनुभव घ्या. ज्यावेळी आपण दिवसाची सुरुवात ही स्वतःबरोबर करतो त्यावेळी लोकांचा प्रभाव आपल्यावर पडत नाही. आपलं मन स्थिर आणि शांत राहतं आणि मग दुसऱ्याचं काय चाललंय, आपलं काय चाललंय याची तुलना करायची आपल्याला काहीच गरज लागत नाही. त्यामुळे आहे ना, स्वतःचा टाईम, सकाळचा टाईम आहे ना, स्वतःला देण्याचा प्रयत्न करा. नंबर 2, रोज काहीतरी नवीन शिका. आपलं वय कोणतंही असू द्या, पण शिकण्याची जिद्द कायम असायला हवी. शिकणं म्हणजे अभ्यास करणे नव्हे. तर तुम्ही मग खूप सारी पुस्तके वाचावीत का? तर हे पण नव्हे. बघा, आयुष्यात जे काही अनुभव येतात त्यातून तुम्ही काहीतरी शिकू शकताय किंवा आपल्या आजूबाजूला काय घडतंय यातून पण आपण काहीतरी शिकू शकतोय किंवा आज आपल्याकडून काय चुकले यातून पण आपल्याला एक शिक भेटत असते. किंवा ज्यावेळी आपण रोज काही शिकतो ना, तेव्हा आपण जुन्या विचारातून बाहेर पडत असतो. दुसऱ्यावर आपण आहे ना, केव्हाच विसंबून राहायचं नाही. दुसऱ्यावर कामाचं जळण्यापेक्षा आहे ना, त्याकडून काहीतरी नवीन शिकण्याचा आपण नेहमी विचार करायचा असतो. लोकांवर जळतो ह्याचा अर्थ काय? म्हणजे बघा, आपण त्याच्याकडे जास्त लक्ष देतो. आपण स्वतःकडे लक्ष देण्यापेक्षा आपण त्याच्या आयुष्यात काय चाललं आहे याच्याकडे जास्त लक्ष देत असतो. त्यामुळे स्वतःसाठी टाईम काढा. स्वतः काहीतरी शिका. घरी जरी असताल, हाऊसवाईफ जरी असताल तरी तुम्ही घरात नवीन काय करू शकताय याच्यावर अभ्यास करा. बघा, नंबर 3, स्वतःचा वेळ वाया घालवू नका. आयुष्यात पैसा कधीही कमवता येईल, पण गेलेली वेळ माघारी येत नाही. त्यामुळे तासनतास दुसऱ्यांच्या आयुष्यातील घडामोडी, बघा, दुसऱ्यांच्या आयुष्यात जे काही घडते त्याच्यात डोकं घालण्यापेक्षा आहे ना, स्वतःचाच टाईम आहे ना, स्वतःला द्या. मला तर हेच पटतं. बघा, राग नका मानू, पण आहे ना, कोणाला पटेल, कोणाला हे विचार पटणारही नाही. पण काही ठराविक टायमिंगमध्ये आहे ना, बायकांच्या टोळ्या, ग्रुप एकत्र बसतात. सर्वच त्यातील नसतील, पण काही लेडीज आहेत अपवादास्पद आणि एकमेकींना काय करणार मग, हिची तिची उनी-धुनी धुवायची. का तर त्यांना काहीच कामच नसतं त्या टायमिंगमध्ये. त्यामुळे त्यांची ह्या टोळ्या बसत असतात. पण प्रत्येकच लेडीज अशा नसतील. मी प्रत्येकीबद्दल बोलत नाही. पर्सनली काही ठराविक लेडीज अशा असतात ज्याचा आहे ना अनुभव आम्हीसुद्धा घेतलेला आहे. पण यातून सगळ्यात मोठी चूक आपण काय करत असतो माहिती आहे का? आपण जे काही पुण्याचा साठा आपण कमवलेला असतो, आपण जी काही पुण्याची कमाई केलेली असते, आपण ती आपल्या आयुष्यातून कमी करत जात असतो. कारण आपण ज्याची निंदा करतो त्याच्या वाटेला आपले पुण्य जात असते आणि आपण माघारी येत असतो. बघा, त्याचबरोबर आपला वेळही व्हायला घालवत असतो. त्यामुळे प्रयत्न करा की तुमचा अनमोल वेळ हा स्वतःसाठी खर्च करा. कारण आज कसे, आज तुम्ही इथं बसलात, तुम्ही त्यांच्या बोलण्याला नुसतं हा हू जरी केलं तरी तुम्ही तिथे सामील होऊन जाता. त्यामुळे अशा व्यक्तींच्या टोळीत सामीलच होऊ नका. एकटं राहायला शिका. एकटं राहण्यात पण खरंच खूप आनंद आहे. नंबर 4, स्वतःच्या दिसण्याकडे लक्ष द्या. आपण गृहिणी आहोत, मग आपल्या डोक्यात एकच गोष्ट फिट झालेली असते की मी घरातच असते, मग कशाला नीटनाटकं टापटीप राहायचं आहे. मी तर बाहेर जातच नाही आणि ज्यावेळी मी बाहेर जाते त्यावेळेस मी स्वच्छ आवरून मी
जातच असते. आपलं दिसणं किंवा आपलं टापटीप राहणं हे दुसऱ्यासाठीचं नसतं. हो, ते आपल्या स्वतःच्यासाठीचं असायला हवं. कारण आहे ना, आपण ज्यावेळेस टापटीप राहायला शिकतो, ज्यावेळेस आपण नीटनेटके राहायला शिकतो, त्यावेळेस आपण आपल्या स्वतःसाठी जगायला शिकत असतो. ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. आणि अजून एक बघा, ज्यावेळेस आपण टापटीप आणि स्वच्छ राहायला शिकतो किंवा छान असा मेकअप म्हणजे काय एकदम डार्क मेकअप करा यातली गोष्ट नाही आहे. तुम्ही एखादं छान असं छोटंसं का असेना पण एखादं कानातलं कानात घाला, छान असा ड्रेस घाला, जो तुम्हाला आवडेल ते आणि ज्याच्यात तुम्ही कम्फर्टेबल असताल ते. पण रोजचंच ते बोरिंग गाऊन वगैरे ते थोडंसं साईडला ठेवा. केव्हा तरी साडी घालत जा, केव्हा तरी ड्रेस घालत जावात. जर तुमच्यात म्हणजे प्रत्येकच गोष्ट करायला जर कुठले बंधनं नसतील, मग तुम्ही टी शर्ट पॅन्टसुद्धा घालू शकताय, ज्यात तुम्ही कम्फर्टेबल असताल, जे तुम्हाला गोष्टी आवडतील ते तुम्ही नक्कीच करा. याने काय होणार आहे, तुम्ही स्वतःला रिस्पेक्ट देणार आहात या गोष्टीमुळे. दुसऱ्याला दाखवण्यासाठी किंवा इम्प्रेस करण्यासाठी काहीच करू नका, तर स्वतःच्या आनंदासाठी हे करा. आणि हे सगळं स्वतःसाठी करताना स्वतःला सेल्फिश बिलकुलही समजू नका. त्याचबरोबर छान असं स्किन केअर रुटीनही तुम्ही फॉलो करा. नंबर 5, नेहमीच इतरांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करू नका. कुठे हा म्हणायचे, कुठे ना म्हणायचे हे शिका. जिथे आदर मिळतो तिथेच वेळ द्या. सॉरी, नाही तिथं वेळ द्यायची गरज नाही आहे. कारण याने आहे ना, तुम्ही तुमचीच रिस्पेक्ट कमी करत असता. नंबर 6, स्वच्छता, नीटनेटकेपणा. आपलं घर जसं स्वच्छ आपण ठेवण्याचा प्रयत्न करतो, तसं स्वतःलाही स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच काय, मी सांगितलं तसं व्यवस्थित कपडे परिधान करा. तुम्ही गृहिणी आहात, म्हणजे माझा एक शॉर्ट व्हिडिओ आलेला आहे बघा या गोष्टीवरती. आपण गृहिणी आहोत, आपण एक आई आहोत, आपण कुठलं म्हणजे असं एखादी वेडीवाकडी स्त्री नाही आहे. आपण व्यवस्थितच राहिलं पाहिजे. नाही का आता आपल्याला पाहून आपल्या घरातले पण एकदम फ्रेश होत असतात. त्यामुळे थोडंफार स्वतःसाठी पण टाईम देण्याचा प्रयत्न करा. नंबर 7, स्वतःला पहिली जागा द्या. आपण काय करतो, स्वतःच्या अगोदर सगळ्यांना ठेवतो आणि मग लास्टला आपण स्वतःला ठेवत असतो. तसं केव्हाच करू नका. स्वतःला आवडेल ते बनवून खा. आता हे पहा, हा नाश्ता म्हणजे हा दुपारचा टाईम आहे, पण परी माझ्यासाठी सँडविच बनवत आहे. स्वतःला आवडेल ते बनवा. म्हणजे हेल्प करते ती मला, तुम्ही पाहू शकताय. ती पण लहान आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीत फक्त मीच हे केलं पाहिजे ना अशातली गोष्ट नाही आहे. तुम्ही घरातील मुलांना पण ह्या गोष्टींची आवड लावा, जेणेकरून तुम्हाला हेल्प होईल. त्याचबरोबर घरातील वातावरण पण एक वेगळंच होऊन जाणार आहे आणि आपल्याला पण थोडासा म्हणजे वेगळाच आधार भेटणार आहे. तर हा आमचा दुपारचा टायमिंग आहे. तर ती बोलली मला, मी तुझ्यासाठी सँडविच बनवते. तर तुम्ही असं पण करू शकताय की लेकरांना पण काहीतरी काळजीपूर्वक करा. पण तुम्ही तिथे हजर राहा की ते बनवत आहेत, पण तिथे लक्ष द्या. तुम्ही अशा गोष्टी करू शकताय. आठवड्यातून 2 वार ठरवा की आठवड्यातून 2 दिवस असे ठरवा की ज्या दिवशी तुम्ही फक्त तुमच्या स्वतःसाठी देणार आहात. मग तुम्ही त्याच्यात स्क्रब करा. त्याचबरोबर तुम्ही फेस पॅक लावा, क्लिन्झिंग करा, वॅक्सिंग करा किंवा पार्लरमध्ये जाऊन हेअर कट करा. आता क्लीनअप वगैरे करायला बाहेर जाण्याची गरज नाही आहे. तुम्हाला स्वतःला येत असेल तर तुम्ही स्वतःही करू शकताय. जास्त याच्यात काहीच अवघड नाही आहे. बघा, हे आयुष्य आहे. आयुष्यात सगळं आपल्या मनासारखं घडत नाही, पण त्याला आपण कसं स्वीकारतो हे आपल्या माइंडसेटवरती ठरत असतं. काही लोक बघा अडचणीत आहे ना तुटून जातात, तर काही त्यातून स्वतःला घडवत असतात. फरक फक्त विचारांचा असतो. जेव्हा मनात सकारात्मकता आणि स्वतःवर विश्वास असतो, तेव्हा कठीण वेळही आपल्याला काहीतरी शिकवून जाते. म्हणून परिस्थिती बदलण्यापेक्षा आपला माइंडसेट मजबूत करणं जास्त महत्त्वाचं असतं. कारण मन जिंकलं की सर्व काही जिंकता येत असतं. बघा, आता मी माझ्या कामाबरोबर, माझ्या धावपळीबरोबर लेकरांनाही टाईम देते. तर इथं आहे ना मॅडमची डान्स प्रॅक्टिस चालू होती. तर परीचा पण आहे ना यूट्यूब चॅनल आहे. तर तिचं यूट्यूब चॅनलचं नाव आहे स्वरा शितोळे. तर तुम्ही नक्की तिथे जाऊन तिलाही फॉलो करू शकताय. तर दोघींचे व्हिडिओज हे वेगवेगळे असतात. असं नाही की कॉमन व्हिडिओ असतात. त्यामुळे काही थोडीशी फार माहिती किंवा थोडीफार मोटिवेशन तुम्हाला तिथून पण भेटणार आहे. बघा, तर इथं आहे ना आहुंचं चाललेलं होतं, कॅमेऱ्यामध्ये कार्ड टाकायचं आणि या मनीमाऊची आणि परीची मस्ती थोडीशी चालू होती. तर हिला आहे ना, हिला मी बोललेलं सगळं समजतं. फक्त या मुख्य जनावरांना आहे ना वाचा नसते, पण आपण जे त्यांना शिकवतो किंवा त्यांच्याशी जसं राहतो ना, हे त्यांना सगळं समजत असतं. कुठे बाळ? बाळ कोण आहे? बाळ कोण आहे? बाळ बाळा बघ, मम्मा काय म्हणते बघ. हे बाळा, डनू
मी चल. स्वतःचा आनंद शोधा. कधी निगेटिव्ह वाटलं तर मोटिवेशनल व्हिडिओ वगैरे तुम्ही पाहू शकताय. आणि हा व्हिडिओ तुम्ही फक्त काम करत करत जरी ऐकला तरी छान आहे. तुम्ही तसंही करू शकताय. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला? काहीतरी माहिती किंवा आज काहीतरी तुम्ही यातून शिकत नक्कीच घेतलेली असणार आहे. स्वतःला टाईम द्या, घराला टाईम द्या. लोक आपल्याबद्दल काय विचार करतात याच्यापासून थोडंसं लांबच राहा. आणि एखादं जर आपल्याला काही येऊन सांगत असेल तर त्याला म्हणायचं ती माहिती तुझ्यापर्यंतच ठेव. कारण जेवढा आपण एखाद्याकडून विचारून घेण्याचा प्रयत्न करत असतो तेवढा जास्त आपल्याला त्रास होत असतो. त्याच्यामुळे आहे ना, स्वतःच्या आयुष्यात मग्न व्हा. आता आम्ही घरी आहे ना तिघंच असतो, तर आम्ही आमच्या आयुष्यात मग्न असतो. आम्हाला ती चौथ्याची गरज नसते. आम्ही तिघे आणि आमचे 2 ॲनिमल्स. तर हे 2 आमचे फॅमिली मेंबर्स आहेत. तर आम्ही आमच्या आयुष्यात रमून गेलेलो असतो. त्यामुळे आहे ना, असं आपलं आपण जगायला शिकलं पाहिजे नाही माणसाने, की आपल्यासाठी कोणीतरी टाईम काढावा. कारण प्रत्येकाचाच टाईम हा अनमोल असतो. कोणी आपल्यासाठी टाईम काढावा, आपल्याकडे यावे याची अपेक्षा म्हणजे मला तर बिलकुलही नसते. त्यामुळं आपण भलं आणि आपलं काम भलं स्वतःला रमवण्याचा मी प्रयत्न करत असते. कसा वाटला मग आजचा व्हिडिओ? आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओवरती लास्टपर्यंत आलेलं असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट मात्र करायला विसरू नका. तर थोडासा पसारा तिथे दिसत असेल तर डॉनूची आणि माझी थोडीशी मस्ती चालू होती, तर परीने ते पण शूट केलेलं आहे. चला मग, थँक्स फॉर वॉचिंग. बाय, टेक केअर, काळजी घ्या. खूप उष्णता आहे. माझी बोबडी गो, अडी माझी बोबडी गो, अडी दर्द बोबडी, अड्डड बोबडी.